एका गावामध्ये एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्याशा झोपडीत राहत होती। आपल्या मुलाला काही कमी पडू नये म्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे। पण त्या छोट्या मुलाला मात्र आपली आई अजिबात आवडत नव्हती। तो तिचा तिरस्कार करत असतो, कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ते बेसूर दिसत होती। आईला तो शाळेतही येऊ देत नसे। एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागले, पण तिला बघून तो कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नव्हते। रागाचा एक कटाक्ष टाकून तो तिथून पळून जातो। घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो, कशाला आली होती शाळेमध्ये? आता माझे मित्र मला चिडवतील। मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही? मला तू अजिबात आवडत नाही। असे सारे प्रश्न तो आईला करतो। आई काहीही बोलत नाही। आपण आईला खूप बोललो याचे मुलाला काहीच वाटत नाही। रागाने तो नुसता धुमसत असतो। आईशी काही न बोलता जेवतो आणि मग झोपतो। रात्री कधीतरी त्याला जाग येते, तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये म्हणून आई अशा दबक्या आवाजामध्ये त्याची आई रडत असते, पण त्याचेही त्याला काहीच वाटत नाही। एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो। त्या क्षणी तो निर्णय घेतो की शिकून खूप मोठं व्हायचं आणि इथून बाहेर पडायचं। त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो आणि उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात जातो। नामवंत विद्यापीठामध्ये तो पदवी मिळवतो। मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करू लागतो। एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते। त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होते। आता त्याचे कुटुंब पूर्ण होते। तो खूप आनंदात असतो, कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते। तो तिला जवळजवळ विसरूनच गेलेला असतो। अतिशय सुखात असतो। एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते। दारात एका माणसाच्या बरोबर त्याची ती एका डोळ्याची आई उभी असते। तिला बघून त्याची ती मुलगी घाबरून आत पळून जाते। तो आधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो, कोण तुम्ही? येथे का आलात? बघा, माझी मुलगी तुम्हाला बघून घाबरली। मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले असे काहीसे पुटपुटत आई तिथून निघून जाते। तिने आपल्याला ओळखले नाही असा समाधानात मुलगा दार लावून घेतो। काही दिवसांनी माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते। परत त्या गावात जाऊ नये असं त्याला वाटत असते, पण वाटत असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो। ऑफिसच्या कामासाठी जातोय असे सांगून बायकोला खोटं सांगतोय। संमेलन पार पडते। कुठल्या तरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात। दाराला कुलूप असते। शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते। ते पत्र त्याच्या आईचे असते। तो वाचू लागतो, मी खूप आयुष्य जगले तुझ्याकडे, आता मी परत कधीही येणार नाही, पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे। शाळेच्या संमेलनाला तू येणार आहेस हे कळले होते, पण तेथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी ठरवलं, कारण मला माहीत आहे एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही। मला एकच डोळा का असेही तू मला एकदा विचारले होतेस, तेव्हा तू खूप लहान होतास म्हणून मी काहीही तुला उत्तर दिले नाही। पण आज मी तुला सांगते की बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला होता। त्या अपघातामध्ये तू तुझा एक डोळा गमावला होतास। एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाली होती आणि माझा एक डोळा तुला दिला। मला तुझा खूप अभिमान आहे। तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागवलेली नाही। तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे असाच विचार मी करते। कधी काळी माझ्या अवतीभोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस। पत्र वाचून मुलगा ढसाढसा रडू लागला। जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिने त्याला सहजपणे दिला होता, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो। त्याला प्रचंड पश्चाताप झाला। तो आईला मोठमोठ्याने हाक मारू लागला, पण आता त्याचा काही उपयोग नव्हता। मित्रांनो, आईवडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, पण कोणत्याही गोष्टीसाठी आपल्या आईवडिलांना सोडू नका, कारण जीवनात एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल, पण आईवडिलांची साथ ही नेहमीच तुमच्याबरोबर आयुष्यभर असेल। कथा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच नवीन कथेसोबत। स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो। स्वामी सदैव तुमचे रक्षण करो। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।